नमस्कार मंडळी, आपण सर्वांनीच ऐकलं आहे की कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू हे कल्की अवतार घेणार आहेत. आणि असेही म्हटले जाते की तेव्हा ते ह्या युगाचा अंत करणार आहेत. आणि तेव्हा त्यांना साथ देण्यासाठी सप्त चिरंजीवी हे उपस्थित राहणार आहेत. पण मंडळी, त्या काळात गणपती बाप्पा देखील एका भीषण रूपात येणार आहेत. त्यांचं ते रूप म्हणजे की धूमकेतू. त्यांच्या ह्या अवताराचा उल्लेख गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या दोन्ही ग्रंथात केलेला आहे. गणपती बाप्पांचं हे रूप अत्यंत भयंकर असणार आहे. त्यांचं शरीर हे निळ्या रंगाचं म्हणजे की धुरासारखं असेल, म्हणून त्यांना धूम्र केतू आणि धूम्रवर्ण म्हणून असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या अंगातनं निळ्या रंगाच्या धुराच्या आणि अग्नीच्या ज्वाला निघत असतील. साधारण आपण जेव्हा पाहतो आत्ताचं जे गणपती बाप्पांचं रूप आहे ते अत्यंत शांत आहे, परंतु ह्यानंतरचं त्यांचं जे रूप येईल ते अत्यंत भयंकर असणार आहे. त्यांच्या या धूमकेतू म्हणजे की धूम्रवर्ण ह्या रूपाचा उपयोग हा अभिमनासुराचा वध करण्यासाठी त्यांचा हा रूप अवतार घेणार आहे. अभिमनासूर म्हणजे की मानवी मनातील अहंकार. आणि जेव्हा मानवी मनाचा हाच अहंकार खूप जास्त शेवटच्या टोकाला पोचेल, तेव्हा गणपती बाप्पा स्वतः हे अवतार घेऊन त्यांचा नाश करतील. आणि तेव्हाच कलियुग देखील संपेल आणि सत्ययुग सुरू होईल. आणि तेव्हाच गणपती बाप्पा पुन्हा काही ऋषींना वेदाचं ज्ञान देतील आणि आपल्या परमधामात गणपती बाप्पा हे परत जातील. धन्यवाद.